न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या। अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 12 एप्रिलपासून मामुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून माऊलीच्या मंडपात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सरपंच जगन्नाथ धनावडे, सदस्य बाजीराव धनावडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुनील धनावडे, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी, प्रकाश धनावडे, माजी चेअरमन पांडुरंग धनावडे, टी.के. धनावडे, ज्ञानदेव भाऊ धनावडे, आनंदराव धनावडे, सोपान धनावडे, नारायण धनावडे, दत्तात्रय धनावडे, संपत धनावडे तसेच महिला मंडळ, ग्रामस्थ, पारायण मंडळ, श्री केदारेश्वर भजन मंडळ व अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी होणारी आंबेडकर जयंती ही केवळ स्मरणदिन नसून सामाजिक समतेचा संदेश देणारा महत्त्वाचा दिवस आहे। यावेळी बोलताना सुनील धनावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की बाबासाहेब हे उच्च विद्याविभूषित शिक्षणतज्ञ होते। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे। त्यांनी प्राचीन समाजव्यवस्थेत कनिष्ठ जातींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा उल्लेख करून शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक उन्नती साधता येते हा विचार मांडला। समाजातील वंचित घटकांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे यासाठी बाबासाहेबांनी शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देत त्यांनी समाजाला जागृत केले। तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली। त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असते। मामुर्डीतील या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर समाजात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री सुनील धनावडे, मामुर्डी, जावली। Thank you.